पाणी भरपूर प्यायल्यामुळे आपली स्किन छान हायड्रेटेड राहते, त्यानंतर आपल्या स्किनवर ग्लो येतो, सतेज दिसते आणि डायजेशन सुद्धा उत्तम होतं। पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत। असं म्हटलं जातं की 3 ते 4 लिटर पाणी आपण प्यायला हवं, पण प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला एवढं पाणी पिणं शक्य नसतं आणि बऱ्याचदा एवढं पाणी प्यायल्यानंतर आपण सतत वॉशरूममध्ये असतो आणि एवढं पाणी नुसतं संपवायचं म्हणून जेव्हा आपण प्यायला लागतो त्यावेळेला शरीरातलं सोडियम कमी होतं आणि त्या पाण्याचा आपल्याला म्हणावा तसा बेनिफिट मिळत नाही। त्यामुळे ठराविक पद्धतीनं पाणी पिणं फार गरजेचं असतं। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक विशिष्ट प्रकारचं पाणी कसं प्यायचं, ते महिन्यातून किती वेळेला प्यायचं, का प्यायचं, त्यासाठी आपण हे का करणार आहोत, ज्यामुळे आपल्या स्किनला, आपल्या त्वचेला त्याचे खूप सारे बेनिफिट्स मिळणार आहेत। कारण बाकी रेमेडी मी तुम्हाला सांगतच असते, पण पाणी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण आपल्या स्किनवरचा पीएच लेवल मेंटेन ठेवणं, शिवाय हायड्रेशन प्रॉपर ठेवणं हे खूप गरजेचं असतं। ते या ठराविक पाण्याने आपण पूर्ण करू शकतो। तुम्ही ऐकलंय का की मोठे मोठे क्रिकेटर्स म्हणा, अंबानी किंवा मोठे मोठे कलाकार खूप खर्चिक एक्सपेन्सिव्ह असं पाणी पितात आणि त्या पाण्यामुळे त्यांच्या स्किनवर असा ग्लो राहतो। आपल्याला एवढं खर्चिक पाणी पिण्याची गरज नाहीये, पण मी आज या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे त्या पद्धतीनं, विशिष्ट पद्धतीनं पाणी जर आपण प्यायलो तर आपल्या स्किनला डेफिनेटली बेनिफिट मिळणार आहे। तर ते काय पाणी आहे, कसं प्यायचंय, कधी प्यायचं आहे, कुठले कुठले घटक आहेत आणि त्याचे काय फायदे आहेत, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपल्या या चॅनलवर मी DIY रेमेडीज सांगत असते, त्यानंतर विविध असे पॉडकास्टचे विषय असतात ज्यामुळे खूप इन्फॉर्मेशन मिळते आणि म्हणूनच आमची ही छोटीशी फॅमिली जी आहे ती छानपैकी ग्रो आणि ग्लो होतीये। तुम्हालाही आमच्या या फॅमिलीचा जर भाग व्हायचं असेल तर चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनचं बटन हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते हे सुद्धा तुम्हाला कळेल। तर आजचा विषय आहे की कुठल्या पाण्यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये भर पडू शकते, म्हणजे अल्कलाइन वॉटरमुळे तुमच्या त्वचेला किती बेनिफिट मिळतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। आता अल्कलाइन वॉटर, मुळात अल्कलाइन म्हणजे काय तर अल्कधर्मी किंवा क्षारीय असं त्याला म्हणतात। कुठल्याही पदार्थांमध्ये जर का pH 7 पेक्षाही जास्त लेवल असेल तर ते अल्कधर्मी होतं आणि अशा पद्धतीचं अल्कधर्मी असलेलं पाणी आपण प्यायलं तर त्यामध्ये भरपूर सारे मिनरल्स असतात आणि त्यामुळे आपल्या स्किनवरचा pH लेवल जे आहे ते मेंटेन राहायला मदत होतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त हायड्रेशन आपल्याला मिळतं आणि तुमची स्किन छान दिसते आणि म्हणून ह्याला अल्कलाइन वॉटर असं म्हटलं जातं। आता अल्कलाइन वॉटर तुमच्या शरीरासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं तर त्वचा ही तुमच्या शरीराचा सगळ्यात मोठा अंग आहे आणि त्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं। त्याचं हायड्रेशन प्रॉपर होणं गरजेचं असतं। मी मगाशी सांगितलं तसं pH लेवल जी आहे ती 7 पेक्षा जास्त अल्कलाइन वॉटरमध्ये असते आणि म्हणून आपल्याला छान हायड्रेशन मिळतं। शिवाय आपल्या शरीरामध्ये जी ॲसिडिटी आहे, आम्लता आहे, ती कमी करण्यासाठी अल्कलाइन वॉटर मदत करतं। त्यामुळे ते ठराविक पद्धतीनंच प्यायला हवं, रोज प्यायचं नसतं। तर ते कशा पद्धतीनं प्यायचं, तर कशा पद्धतीनं हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। कारण आपण अल्कलाइन वॉटर सतत किंवा जास्त प्रमाणात प्यायलो तर नैसर्गिक pH लेवल जी असते ती बिघडण्याची शक्यता असते आणि अगेन त्याचा तुमच्या स्किनला त्रास होणार किंवा त्यामुळे तुमच्या स्किनचा pH लेवल जो मेंटेन राहायला हवा आहे तो राहणार नाही, खराब होणार। म्हणूनच ते योग्य प्रमाणात पिणं फार गरजेचं असतं। आता अल्कलाइन वॉटर हे आपण महिन्यातून 8 वेळेला वगैरे पिऊ शकतो, म्हणजे आठवड्यातून 2 वेळेला वगैरे प्यायचं आहे। दिवसाला जर का आपण 3 लिटर पाणी पित असू तर त्यातलं 1 लिटर पाणीच अल्कलाइन वॉटरचं प्यायचं आहे किंवा सकाळी 1-2 ग्लास आणि रात्री झोपताना एखादा ग्लास असं पाणी पिऊन आपण झोपलो तरीही चालू शकणार आहे, पण एवढ्या कमी प्रमाणात ते पाणी प्यायचं। अल्कलाइन वॉटर जर का तुम्ही एखादा ग्लासच पित असाल तर सकाळी तुम्ही 2 ग्लास प्यायले तर ते 3 दिवसच, म्हणजे आठवड्यातले 3 दिवसच एवढं पाणी प्यायचं आहे। रोज हे अल्कलाइन वॉटर प्यायचं नाही। तर कसं प्यायचं, काय प्यायचं हे सांगितलं, आता अल्कलाइन वॉटर बनवायचं कसं हे समजून घ्या। आता रेमेडी नंबर 1 ते म्हणजे आपण जे कुठलं पाणी घेऊ, 1 लिटर पाणी सपोज आपण घेणार आहोत आणि दिवसभर हे 1 लिटर पाणी आपण सिप करून पिणार आहोत। 3 लिटर पाण्यापैकी 1 लिटर पाणी आपल्याला अशा पद्धतीनं प्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला लिंबू
अर्धा लिंबू, त्याच्यानंतर बीट, अर्ध बीट तुम्ही कापू शकता, अर्धी काकडी तुम्ही कापू शकता, पुदिना, हे सगळं मिश्रण आहे हे या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि 1 चमचा चिया सीड्स टाकायचे आहेत. तुम्ही हे कुठेतरी ऐकलं असेल पण त्याचे फायदे समजून घेणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे तुमची त्वचा याचं सौंदर्य वाढवण्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं पाणी आहे, अतिशय उपयुक्त अशी रेमेडी आहे. कारण चिया सीड्समुळे तुमच्या शरीरामध्ये फायबर जातात, डायजेशन चांगलं व्हायला मदत होते, तुमचं पोट साफ होतं. त्यानंतर काकडी, लिंबू आणि बीट आपण हे जे घेतो आहोत त्याचे तुकडे करून जे पाण्यामध्ये टाकणार आहोत आणि हे पाणी बराच वेळ दिवसभर राहतं. कारण आपण सिपसिपनी प्यायलं, सपोज आपण हे पाणी 4 तासात संपवणार असू तर 4 तास ते पाण्यामध्ये राहतं आणि त्याचा सगळा अर्क जो आहे तो पाण्यामध्ये उतरतो आणि त्यामुळे काय होतं, तुमची त्वचा डिटॉक्स व्हायला मदत होते. तुमच्या शरीरातले सगळे टॉक्सिन्स जे आहेत ते बाहेर पडतात, शरीर शुद्ध होतं आणि नैसर्गिकरित्या तुम्हाला छानपैकी त्याचे जे मिनरल्स असतात ते मिळतात आणि हायड्रेशन प्रॉपर होतं. आणि म्हणून तुमच्या त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी हे अशा पद्धतीचं पाणी पिणं गरजेचं आहे. रेमेडी नंबर 2 ते म्हणजे तमालपत्र आणि बडीशेप. हे रात्रभर तुम्ही एका ग्लासमध्ये भिजवून ठेवायचं आहे. एक मोठं तमालपत्र घ्या किंवा 2 छोटे तमालपत्र आणि 1 चमचा बडीशेप असं हे पाणी तुम्ही भिजवून ठेवलं रात्रभर. सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता पिता ते पाणी आधी प्यायचं आहे. हा 1 ग्लास पाण्याचा तुम्ही जर का पिणार असाल तर आठवड्यातले 3 दिवस सलग तुम्ही अशा पद्धतीनं पाणी प्यायचं आहे. आता हे का प्यायचं? तुम्ही खूप सारं पाणी प्यायलं तरी सुद्धा बऱ्याचदा हायड्रेशन म्हणावं तसं होत नाही, पण या पाण्याने तुमचं हायड्रेशन होणार आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि अँटीऑक्सिडंटमुळे तुमच्या शरीराला अँटी एजिंगसाठीचा खूप जास्त बेनिफिट मिळतो आणि तुमच्या चेहऱ्यावर जर सुरकुत्या यायला लागले असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर निस्तेजपणा आला असेल तर कुठली रेमेडी जर तुम्ही चेहऱ्याला लावण्यासाठी करणार असाल तर त्याचबरोबरीनं हे अल्कलाइन वॉटर नक्की पिऊन बघा. आठवड्यातले 3 दिवस म्हणजे तुम्ही असं दर आठवड्याला केलं तरीसुद्धा चालणार आहे आणि तुम्हाला लक्षात येईल की तुमचा चेहरा असं छान सतेज व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर तिसरी रेमेडी आहे ते म्हणजे तुम्ही 4-5 तुळशीची पानं घेऊ शकता. त्यानंतर अर्धा लिंबू घ्यायचा आहे. बरं, हा अर्धा लिंबू छान तुकडे करून जर तुम्ही टाकलात तर उत्तम, पिळायचा नाही, फक्त तो पाण्यामध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर अगदी छोटंसं म्हणजे तुमच्या पेरा एवढंच असं आलं हे सुद्धा छानपैकी तुकडे करून यामध्ये टाकायचं आहे, त्याचा रस टाकायचा नाही. आणि परत यामध्ये तुम्ही चिया सीड्स टाकू शकता. हे अल्कलाइन वॉटर हे सामान्य वॉटरपेक्षा का वेगळं आहे? कारण हे जे मिनरल्स असतात ते शोषून शरीरामध्ये घेण्यासाठी खूप जास्त इझी जातात. त्याचा खूप जास्त तुमच्या शरीराला पटकन असा फायदा मिळतो. त्यामुळे हायड्रेशन पटकन व्हायला मदत होते आणि म्हणून अशा पद्धतीचं पाणी आपण कधीतरी प्यायला हवं. आपल्याला कुठलंही एक्सपेन्सिव्ह वॉटर प्यायची गरज नाही. हे अशा पद्धतीचं अल्कलाइन वॉटर तुम्ही प्यायलं तरीसुद्धा तुमच्या शरीराला जे अंबानी किंवा क्रिकेटर्स किंवा मोठे लोक पिऊन जे बेनिफिट घेणार आहेत तेच बेनिफिट आपल्याला हे असं पाणी पिऊन घेता येणार आहे. तुमच्या त्वचेला छान हायड्रेशन मिळणार आहे आणि तुमच्या शरीराला गरजेचं असे अँटीऑक्सिडंट्स तुम्हाला मिळणार आहेत पाण्या थ्रू. त्यामुळे हे अल्कलाइन वॉटर तुम्ही 3 पद्धतीनं पिऊ शकता. कसं प्यायचं, किती प्यायचं, काय प्यायचं हे मी सांगितलेलं आहे. अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे. आजपासूनच करायला सुरुवात करा. आपण चेहऱ्यावर जे काही वरतून लावत असतो त्याचबरोबरीनं आतून आपण काय घेतो हे पण फार महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीचं पाणी प्यायल्यानंतर तुमच्या त्वचेमध्ये खूप जास्त छान फरक पडणार आहे आणि तो फरक पडला तर मात्र मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही, कारण मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतात आणि मी क्वेश्चन आन्सरचा लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. तेव्हा माझ्या पर्सनल लाईफमधले, प्रोफेशनल लाईफमधले काहीही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. मी लवकरच तो व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येईल. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.